तो चलिए शुरू करते हैं। पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ, IAS बनो और देश को संभालो। हॅलो एव्हरीवन. तर आज आपण युनिट 4 इंजिनिअरिंग केमिस्ट्री एनर्जी सोर्स याच्यावर बेस न्यूमेरिकल बघणार आहोत. तर न्यूमेरिकल हे आपल्याला ॲनालिसिस ऑफ कोल याच्यावर येतात. तर मग आता ॲनालिसिस ऑफ कोल कोणते दोन टाईप असतात. एक प्रॉक्झिमेट ॲनालिसिस आपण फर्स्ट बघणार आहे. प्रॉक्झिमेट ॲनालिसिस तर आहे ना, ह्या युनिटवर 4 प्रकारचे न्यूमेरिकल असतात. तर तुम्हाला ते न्यूमेरिकल कोणते असतात ते तुम्हाला सांगतो. फर्स्ट आपल्याला बघायचं असलं तर पहिलं बॉईज कॅलोरीमीटर, त्याच्यानंतर बॉम्ब कॅलोरीमीटर, त्यानंतर थर्ड आपलं जे की ॲनालिसिस ऑफ स्कोलमध्ये येतं प्रॉक्झिमेट ॲनालिसिस, आणि फोर्थ येतं अल्टिमेट ॲनालिसिस. असे 4 प्रकारचे न्यूमेरिकल पेपरला येतात. जर हे 2 आले तर हे 2 नाही आहेत, आणि जर हे 2 आले तर हे 2 नाही आहेत. अशा प्रकारे यांचं कॉम्बिनेशन असतं. मग आता यामध्ये न्यूमेरिकल सॉल्व करायला इझी कोणते पेपरला आले तर न्यूमेरिकल सॉल्व करायला बॉम्ब कॅलोरीमीटरचे सोपे, परत परत बॉम्बचे सोपे, आणि प्रॉक्झिमेट ॲनालिसिसचे सोपे, आणि हा अल्टिमेट ॲनालिसिसचे अवघड आहे. कारण याच्यात तुम्हाला फॉर्म्युले भरपूर वापरायचे असतात. त्यात वेट वगैरे मॉलिक्युलर फॉर्म्युला तुम्हाला यूज करायचा असतो. त्यामुळं हे थोडं टफ आहे. त्यामुळं आपण काय करू, ॲनालिसिस ऑफ कोल त्यात फर्स्ट टाईप आहे प्रॉक्झिमेट ॲनालिसिस, याच्यावर न्यूमेरिकल असतात. मग यावर बेस आपण न्यूमेरिकल सॉल्व करू. तर न्यूमेरिकल मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीत ट्रिक्स देतो, त्या ट्रिक्सनुसार आपण सॉल्व करू. तर फर्स्ट आपल्याला मी तर कलर चेंज करतो. तर फर्स्ट आपल्याला इथं प्रॉक्झिमेट ॲनालिसिसमध्ये पर्सेंटेज ऑफ मॉइश्चर हे काढावं लागतं. त्यासाठी काय फॉर्म्युला आहे, M=-M1/M. आता मी तुम्हाला हे ट्रिक सांगाल इंटू 100, मग पर्सेंटेजमध्ये काढावं लागतं म्हणून इंटू 100 केलं आपण. नंतर व्हॉलटाईल मॅटर म्हणजे काय, M1-M2/M इंटू 100. तुम्ही हे फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवा. ॲश म्हणजे काय, राख, जे की राख. आणि हे व्हॉलटाईल मॅटर म्हणजे काही जे आपण गरम केल्यानंतर म्हणजे 110 डिग्री सेल्सिअसला कोळसा गरम केल्यानंतर आपल्याला जे काय मटेरियल भेटतं त्याला काय म्हणतो आपण, व्हॉलटाईल मॅटर. म्हणजे त्याचा फॉर्म्युला काय, M1-M2/M इंटू 100. ॲश म्हणजे काय, राख, म्हणजे = M3 इंटू 100. आता जिथं ॲश म्हणजे आपल्याला ओळखू येणार नाही, मग त्यासाठी इथं काय असेल, लीड शब्द असेल. न्यूमेरिकलमध्ये काय असेल, लीड शब्द असा असेल. त्यावेळेस आपण काय समजायचं, तिथं ॲश आहे. फिक्स कार्बन आपल्याला काढायला लावतात किंवा नाही काढायला लावतात हे आपण समजून घ्यायचं. त्यानंतर आता हे झाले फॉर्म्युले आपण बघितले. आता यावर न्यूमेरिकल कसे सॉल्व करायचे तुम्हाला पेपरला आल्यावर, तर ते आपण न्यूमेरिकल बघू. आता मी फर्स्ट न्यूमेरिकल इथं घेतोय. हे फर्स्ट न्यूमेरिकल जे की मी रँडम घेतलेलं आहे. मी तुम्हाला नंतर एक प्रिवियस इयर पण सॉल्व करून दाखवतो. आता फर्स्ट आपण न्यूमेरिकल जे घेतलं तर त्याच्यावर आपण बघू आता कसं सॉल्व करायचं. तर बघा, 1.2 ग्राम ऑफ अ कोल सॅम्पल वॉज हिटेड इन अ सिलिका क्रुसिबल इन अन इलेक्ट्रिक ओव्हन ॲट 100 डिग्री सेल्सिअस फॉर 1 hour. आता 1.2 ग्राम ऑफ कोल सॅम्पल, जिथं कोल सॅम्पल हे नेम येईल तर इथं आपल्याला काय करायचं, वेट ऑफ कोलमध्ये लिहायचं. मग किती, 1.2 gm. ओके, हे झालं तुमचं, हा झाला तुमचा M, हा काय झाला तुमचा M. त्याच्यानंतर आता बघा, त्यानंतर सिलिका क्रुसिबल इन इलेक्ट्रिक ओव्हन ॲट 100 डिग्री सेल्सिअस फॉर 1 hour and the residue is weighted at 1.160 ग्राम. म्हणजेच हे किती झालं, 1.116 ग्राम. हा काय झाला तुमचा, हा झाला M1. ओके. आता त्यानंतर द क्रुसिबल वॉज इग्निटेड ॲट अ कॉन्स्टंट वेट ॲट 0.9. इग्निटेड म्हणजे काय, त्यांनी परत त्याला आग लावल्यानंतर आपल्याला काय भेटलं, 0.09 राख भेटली. म्हणजेच काय, ॲश म्हणजे याचं वेट किती येतं, 0.09 ग्राम. हे काय आलं तुमचं आलं, हा M3. त्याच्यानंतर इन अनदर एक्सपेरिमेंट ऑफ द 1.2 ग्राम. आता इथं तुम्हाला कन्फ्यूज करायला दिलेलं, 1.2 ग्राम ऑफ सॅम्पल ऑफ द वॉज हिटेड इन अ सिलिका क्रुसिबल कवर विथ वेंटेड लीड
lead of 950 Celsius for 7 minutes. After cooling, the residue weight is 0.80. 0.80 म्हणजे काय? 0.80 जिथं 950 आलं तिथं M3 M2ची व्हॅल्यू असते. मग काय आला हा आपला M2. मग अशा पद्धतीत आपण इथं हे राईट करून घेतलं. गिवनमध्ये आपण फॉर्म्युले टाकून घेतले आणि फॉर्म्युलेमध्ये आपण या व्हॅल्यू आता व्हॅल्यू पुट करणार आहे. तर व्हॅल्यू पुट केल्यानंतर आपण आन्सर काढू. आता फर्स्ट फॉर्म्युला आपल्याला मॉइश्चरचा राईट केला, पर्सेंटेज ऑफ मॉइश्चर. मी फक्त व्हॅल्यू टाकतो. आता बघा वेट ऑफ कोल किती 1.29. मग इथं टाकतो 1.29 मायनस आता M1 किती आपला, जसं की 1.16 अपॉन किती परत 1.29 इंटू 100. तर याचा आन्सर येतं आपल्याकडं, मी आन्सर ऑलरेडी काढलेलं आहे. याचं आन्सर येतं 3.33%. या असंही तुम्ही आता कॅल्सीमध्ये नंतर काढा. आता त्यानंतर आपल्याला व्होलाटाईल मॅटर काढायचं आहे. मग त्यासाठी आपण काय करू, M1 मायनस M2 या दोघांचं सबट्रॅक्शन करू. मग M1 काय आहे आपल्याला 1.16 मायनस परत 0.80 अपॉन M किती तुम्हाला 1.29 इंटू 100 याला मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याकडं आन्सर येतं याचं 33.33%. आता आपल्याला काढायचं आहे जे की ॲश म्हणजे राखेचं पर्सेंटेज काढायचं आहे. मग आता त्याचा फॉर्म्युला बघा M3 आपल्याकडं काय आहे 0.09. मग मी इथे व्हॅल्यू पुट करतो 0.09 अपॉन Mची व्हॅल्यू काय 1.29 इंटू 100. तर याचे आन्सर येतं माझ्याकडं 7.50%. त्याच्यानंतर आता आपल्याला फिक्स कार्बन काढायला नाही लावला, पण आपण इथं काढू. जर मी तुम्हाला इथं काढून दाखवला तर आपण फक्त इथं तुम्हाला व्हॅल्यू पुट करून आन्सर काढायचा. तर मी इथं व्हॅल्यू पुट केलं 100. इथं किती आहे 3.33 प्लस त्याच्यानंतर इथं किती आहे 33.33. त्याच्यानंतर इथं 7.50. आता हे कॅल्क्युलेशन तुम्ही नंतर करा. याचा आन्सर तुम्ही इथं राईट करा. हे काय येतं पर्सेंटेजमध्ये येतं फिक्स कार्बन. अशा पद्धतीत न्यूमेरिकल मी तुम्हाला एकदम इझी ट्रिक्समध्ये सांगितलं आहे. जर तुम्हाला इथं बुक्समध्ये खूप अवघड पद्धतीत दिलेलं आहे, इथं फॉर्म्युले वगैरे आधी फॉर्म्युले मायनस करा, त्यानंतर पुट करा, त्यानंतर आन्सर काढा. तर हे मी तुम्हाला डायरेक्ट सोप्या पद्धतीत इथं सॉल्व करून दाखवलेलं. अशी पद्धत तुम्हाला कुठेच नाही भेटणार, कोणत्याच यूट्यूब चॅनलवर तुम्हाला अवेलेबल नाही आहे. ही सोपी पद्धत मी काढलेली आहे. या अशा पद्धतीत तुमचे इथं 3 मार्क्स किंवा 5 मार्क्सला असं न्यूमेरिकल आलं तर हे तुमचे मार्क्स खिशात आत्ताच. हे तुम्ही आत्ता न्यूमेरिकल असे करून ठेवा. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट न्यूमेरिकल बघू. तर नेक्स्ट न्यूमेरिकल बघा. आता इथं आपल्याला 1.0 ग्राम ऑफ कोल सॅम्पल. आता इथं कोल सॅम्पल नाव आलं म्हणजे मला इथं काय टाकायची व्हॅल्यू टाकायची 1.0 ग्राम झालं फर्स्ट. त्याच्यानंतर 105 डिग्री टू 100 डिग्री सेल्सिअस वेट ऑफ द रेसिड्यू ऑप्टेन वॉज 0.9 झालं 0.9 ग्राम भेटला. त्यानंतर द क्रुसिबल वॉज हिटेड विदाऊट लीड ॲट अ कॉन्स्टंट वेट इज इक्वल टू 0.15. म्हणजे इथं काय आलं तुमचा ॲश किती आला 0.15 ग्राम ॲश आला. इन अनादर एक्सपेरिमेंट द 1.0. इथं बघा तुम्हाला कन्फ्यूज करायला 1.0 परत टाकलं. सेम कोल सॅम्पल वॉज टेकन इन क्रुसिबल विथ वेंटेड इट लीड 9 to 5 डिग्री सेल्सिअस फॉर 7 मिनिट. द वेट ऑफ रेसिड्यू इज 0.55 म्हणजे 0.55 ग्राम. आता हे झालं तुमचं गिवनमध्ये. आपण इथं व्हॅल्यू पुट आता मी याला इथं वेट ऑफ सॅम्पलला काय केलं M, इथं मी याला दिलं M1, इथं मी दिलं याला M2 आणि इथं दिलं मी याला M3. आता एक ट्रिक्स मी तुम्हाला सांगतो. इथं जिथं 950 येईल तिथं काय समजायचं आपण, किंवा 925 किंवा 9 असं 9च्या रिलेटेड जी पण व्हॅल्यू असेल 90 डिग्री 900 वरच्या डिग्री सेल्सिअसच्या वर जी काय व्हॅल्यू असेल ती काय असेल तुमची M2. आणि जिथं 110 डिग्री नंतर जो काय वेट असेल रेसिड्यूचं ते काय असेल तुमचा M1. आणि जिथं कोल सॅम्पल नाव आलं तिथं काय असेल तुमचं कोल सॅम्पल तिथं काय असेल M. आणि जिथं लीड विदाऊट लीड किंवा कॉन्स्टंट वेट असं जरी नाव आलं तिथं तो तुमचं काय असेल ॲश म्हणजेच काय राख म्हणजेच काय 0.15 ग्राम. इथं काय येईल M3 असणार आहे. मग आता इथं बघा आता आपण व्हॅल्यू पुट करू. मग आता M किती तुमचा
एम आपला 1.09 मायनस आता इथं माझा किती 0.09 अपॉन एम किती 1.09 इंटू 100. मग याचा आन्सर येतं माझ्याकडं 1 आन्सर आहे त्याचंवालं. त्याचं आन्सर काय आलं 1 आलं. आता त्यानंतर आता मी व्होलेटाईल मॅटर इथं काढतो बघा. तर व्होलेटाईल मॅटर सॉरी इथं 10 आन्सर येतं माझं किती 10. आता त्यानंतर मी आता व्होलेटाईल मॅटर काढायचा. मग आता इथं फक्त व्हॅल्यू पुट करायच्या M1ची व्हॅल्यू काय आहे 0.99 मायनस काय M2 काय तुमचा 0.55 अपॉन एम काय 1.09 इथं इंटू काय 100. मग तुमची इथं व्हॅल्यू काय येते 35% हे तुमचं आलं आन्सर. त्यानंतर आपल्याला ॲश म्हणजे राखेचं आपल्याला पर्सेंटेज काढायचं व्हॅल्यू पुट करू आपण 0.115 अपॉन एम किती तुमचा 1.09 इंटू 100 याची व्हॅल्यू येते तुमच्याकडं 15%. हे आलं तुमचं व्हॅल्यू. त्यानंतर आपल्याला फिक्स कार्बन काढायचं. आता मी याच्यात काय करतो 100 मायनस पर्सेंटेज ऑफ मॉइश्चर किती आला 10 प्लस हे किती आला 35 प्लस 15 हे तुमचं किती येतं 40%. आता हे 13 आणि हे किती झाले 50 60 मायनस 100 इज इक्वल टू किती आलं हे 40% काय आला तुमचा फिक्स कार्बन. आता हे अशा पद्धतीत मी इथं न्यूमेरिकल सोडवले. आता न्यूमेरिकल तुम्हाला एक्झामला येतीलच या पद्धतीतच. आता हे प्रॉक्झिमेट ॲनालिसिसवर सोडवले आपण. तसं अल्टिमेट ॲनालिसिसचे न्यूमेरिकल खूप अवघड आहे म्हणजे खूप त्यात मॉलिक्युलर फॉर्म्युला वगैरे पुट करावं लागतात. न्यूमेरिकल ते तुम्हाला पेपरला थोडं कॉम्प्लिकेटेड वाटतील. हे इझी न्यूमेरिकल याच्यात तुम्हाला मार्क्स फिक्स भेटतील. त्यात फक्त विचारले तर तिथं फक्त 3च टर्म विचारले जातात. तिथं पर्सेंटेज मॉइश्चर व्होलेटाईल मॅटर आणि ॲश हेच काढायला लावतात. तर ट्रिक्स तुम्हाला मी सांगितलं कशा लक्षात ठेवायच्या. इथं व्हॅल्यू तुम्ही आधी डायरेक्ट कॅल्क्युलेशन नाही करायचं, आधी मायनस नाही करायचं, डायरेक्ट एक्झाम्पलमध्ये पुट करून मायनस करा आणि मग डिवायडेशन करा कॅल्सी वापरून मग सॉल्व करा. खूप इझी न्यूमेरिकल आहे. आणि एक्झाममध्ये ज्यावेळेस तुम्ही आन्सर लिहिणार आहे आन्सर लिहिल्यानंतर इथं 10 आलं असं इथं सोडू नका. इथं 10 आल्यानंतर इथं पर्सेंटेजचं चिन्ह द्या. त्यानंतरच तुम्हाला मार्क्स भेटतील. कारण तर याचं सिम्बॉल काय पर्सेंटेजमध्ये आपल्याला आणायचं आहे त्यासाठी इथं पर्सेंटेजचा सिम्बॉल द्या तर तुम्हाला मार्क्स भेटतील. युनिट देत चाला पर्सेंटेजचं युनिट देत चाला. खूप इम्पॉर्टंट न्यूमेरिकल आहे. अशा पद्धतीत आपण हे न्यूमेरिकल सोडवले. 2 न्यूमेरिकल मी तुम्हाला सोडून दाखवले. आता हा न्यूमेरिकल होता हा 24ला PYQजला आला होता. हा PYQज हा इम्पॉर्टंट न्यूमेरिकल आहे. आले तर तुम्हाला अशा पद्धतीच न्यूमेरिकल येतील. तुम्ही अशा पद्धतीत वेगवेगळे न्यूमेरिकल सॉल्व करा. व्हॅल्यू चेंज करा न्यूमेरिकल तुम्हाला सॉल्व करता येतात बघा. आणि खूप सिम्पल न्यूमेरिकल आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.